पोलीस तपासाकडे होणारे अंगुली निर्देश, एका खासदाराचा होणारा उल्लेख, यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय आहेत आपण जाणून घेऊया। त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे। सरिता, धन्यवाद पूर्वी। आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे जे गुन्हेगार आहेत त्यात एक पोलीसवाला आहे, यात काही संशय नाही। तसेच प्रोफेशनल पातळीवर सुद्धा तिचा झगडा हा पोलीस व्यवस्थेशीच होता, हे सुद्धा तिच्या विरोधातील कार्यालयीन चौकशीला तिने दिलेल्या लेखी उत्तरातून कळते। गुन्हा घडला की पोलिसांच्या प्रोफेशनलिझम किंवा त्याच्या कमतरतेची प्रचिती येतेच। गुन्ह्याच्या घटनास्थळावरचा पोलिसांचा वावर असो, पुरावे गोळा करणे असो, लॅबला पुरावे पाठवण्यात लागणारा वेळ असो, नक्की लॅबला काय पाठवले ते असो, हे सगळंच फार विश्वासार्ह असतंच असं नाही। त्यात आरोपी जर एखादा पोलीसवाला असेल, मग तर एकूणच संवेदनशीलता आणि गांभीर्य हे खिडकीबाहेर फेकल्या जातं। परस्पर विरोधी थिअरीज बाहेर फ्लोट केल्या जातात। कन्फ्युजन खास क्रिएट केल्या जातं। बाहेर दिलेल्या थिअरीज आणि मग रिमांड पेपर्स यात भरपूर अंतर असतं। आपण काहीतरी खूप कडक कारवाई करतोय असं भासवल्या जातं, मात्र केस कोर्टात आली की ती तिथे टिकू शकत नाही। गुन्हेगार सुद्धा सुटून जातात। एक म्हण आहे, हु विल गार्ड द गार्ड्स। सतत 3 वर्ष महाराष्ट्र हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य राहिले आहे, हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा वार्षिक अहवाल सांगतो, आणि त्यात भ्रष्ट शिरोमणी म्हणजे पोलीस खातं। एकूणच त्यामुळे पोलीस खात्याची विश्वासार्हता इतकी ढासळली आहे की त्यांचा तपास, त्यांचे निष्कर्ष यावर विश्वास बसेनासा झालाय। बदल्या पोस्टिंगमध्ये गुंतलेले पोलीस, गुन्हेगारांच्या बचावासाठी कार्यरत असलेले पोलीस, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू अशा धमक्या देऊन पैसे उकळणारे पोलीस। मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश दिलेत आणि मीडियानं विषय लावून धरला म्हणून पोलीस यंत्रणा फलटणच्या महिला डॉक्टरच्या केसमध्ये कामाला तर लागली आहे, पण एकंदरीत यंत्रणेचे जे 12 वाजलेत ते बघता या केसमध्ये पोलीस नक्की काय करतील हा प्रश्नच आहे। खरं तर आपल्या पोलीस यंत्रणा बदल म्हणून बदलणार नाही, त्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची वजाबाकी करावी लागेल। पोलीस विरोधातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र, खऱ्या अर्थानं स्वायत्त अशी व्यवस्था उभी करावी लागेल। तपास करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्था ठेवणाऱ्या व्यवस्था या वेगवेगळ्या असाव्या लागतील। अशा केसेसचा तपास हा अत्यंत प्रोफेशनल पद्धतीनं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हायचा असेल तर तपास करणारी व्यवस्था ही अत्यंत स्पेशलाइज्ड आणि फक्त तपास करणारीच हवी। हे होऊ शकत नाही असे नाही, पण आज तरी आपली व्यवस्था अशी नाही ही शोकांतिका आहे।